तथागतांच्या संग्रामगिरीत आंबेडकरवादी साहित्य संमेलन म्हणजे मी आमच्या जागेवर आहे, त्यामुळं जाणून बुजून माणिकराव खोब्रागडेंनी इथे मलाच बोलवलं, तू नाही तुमच्याच हाताने उद्घाटन करायचं। आता उद्घाटन म्हणजे पहिलंच प्रवचन असतं, तर मला झाला उशीर, तिकडले लोक वाट पाहत आहे। या पहिल्या या जिल्हास्तरीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक माणिक खोब्रागडेजी, जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आयुष्मान प्राध्यापक दीपक कुमार खोब्रागडे, ॲडव्होकेट सोनिया गजभिये, प्राध्यापक आत्मारामजी ढोक, ॲडव्होकेट भूपेश पाटील, आयुष्मान आमचे मास्तर सुधाकर चौके, अर्चना रामटेके, नीलकंठ सेंडे, सुरेश डांगे, या संपूर्ण मंडळींनी हा साहित्याचा प्रयोग, आता ज्याला साहित्याची चटणी भाकरी समजत नाही तर साहित्याविषयी काय बोलाल? साहित्याविषय लय अवजड आहे, साहित्य एवढा कठीण विषय आहे। माझं हे एक धम्म साहित्याचं सौंदर्य हे पुस्तक येईल, हा एक ग्रंथ येईल, तो आणखी पुन्हा कठीण असेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या तिरंग्यावर जे 24 कड्यांचं जे चक्र, हेतू पच्चयो, आरंभण पच्चयो, अधिपती पच्चयो, अनंतर पच्चयो, समानंतर पच्चयो, सहजात पच्चयो, अंजंग अंजंग पच्चयो, निश्चय पच्चयो, उपनिश्चय पच्चयो, पुरीजात पच्चयो, पच्चजात पच्चयो, आसेवन पच्चयो, कम्म पच्चयो, विपाक पच्चयो, आहार पच्चयो, इंद्रिय पच्चयो, ध्यान पच्चयो, मग्ग पच्चयो, संपयुक्त पच्चयो, विपयुक्त पच्चयो, अर्थी पच्चयो, नथी पच्चयो, विगत पच्चयो, अविगत पच्चयो। केवढ्या घाईने बोलतो ते, हे सगळे शब्द डोक्यावरनं चालले जातात। हे एक एक शब्द समजावण्यासाठी एक एक तास किमान लागतो। आता तुमची संसद आहे आंधळी, तुमची संसद आहे लंगडी, तुमची संसद आहे बहिरी, तुमच्या संसदेला मारला लखवा, त्याच्यामुळे ती झाली मुकी। 75 वर्ष झाली तरी या कड्यांविषयी काहीच बोललं गेलं नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपतीच्या निवासामध्ये भगवान बुद्धाची मूर्ती ठेवली, कोणीच विरोध केला नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपतीच्या निवासस्थानावर धम्मचक्र प्रवर्तन आहे लिहिलं आहे, तेव्हा हिंदी वाले वाट पाते हैं। बाबा साहब अम्बेडकर जी द्वारा वहाँ राष्ट्रपति भवन में, दिल्ली के राष्ट्रपति भवन में भगवान बुद्ध की मूर्ति रखी है, किसी ने विरोध नहीं किया। बाबा साहब अम्बेडकर जी द्वारा उस निवास पर, राष्ट्रपति के निवास पर धम्मचक्र प्रवर्तनाय लिखा, किसी ने विरोध नहीं किया। आप लोकसभा में गए नहीं, खासदार हुए नहीं, तो राज्यसभा में या लोकसभा की जो सभापति की कुर्सी होती है उसके पीछे धम्मचक्र प्रवर्तनाय लिखा हुआ है, आपने गौर से देखना चाहिए, किसी ने विरोध नहीं किया। इस तिरंगे झंडे पर ये 24 आरो वाला धम्मचक्र भगवान बुद्ध का ज्ञान है, बोधी का ज्ञान है। आणि मराठी साहित्यामध्ये बामणे सांगतात आम्हाला, काय सांगतात माहिती आहे, सगळ्या भाषेची जननी म्हणे संस्कृत आहे। पहा, पागल झाल्यावर असं होतं, तर पागलांच्या हातात कारभार गेला। ईव्हीएम मशीन हिचा वापर आपल्या मूलभूत अधिकारावर चोरी करण्याचं हे मोठं कौशल्य वापरलं गेले। मूलभूत अधिकार, एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य। राजकीय लोकशाही तिचा अंमल 26 जानेवारी 1950 ला सुरू झाला। झुग्गी झोपडीतला असो, जंगला पहाडातला असो, कुठलीही व्यक्ती असो, हे राजकीय लोकशाही सुरू झाली। पण ही राजकीय लोकशाही सामाजिक लोकशाहीमध्ये परावर्तित होत नाही, ही आर्थिक लोकशाहीमध्ये परावर्तित होत नाही, ही राजकीय लोकशाही सांस्कृतिक लोकशाहीमध्ये परावर्तित होत नाही, तर कधी न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या गोष्टींची फळं तुम्हाला चाखता येणार नाही। संविधान, घटना कितीही चांगली असली तरी घटना राबवणारे लोक जर लायक नसले तर ईव्हीएम मशीन आणली आणि तुमचा आमचा मताचा अधिकार हिरावून घेतला, तुम्ही कुठेही बटन दाबा ती चालली कमळाच्या फुलावर। आता काय बोंबला? त्यामुळे ही राजकीय एवढी चोरी झाली, आमचा मूलभूत अधिकाराची अशा रीतीने चोरी होते। नाहीतरी एक दिवस ताप जर येऊन मरणारच आहात, तुम्ही मरणार आहात की नाही। कोरोनाने कित्येक मेले, त्या भिशीला पाहिलं तसं सगळं लाल, एकदम रेड अलर्ट लागला। एका दिवशी 16-17 माणसं मरायचे, तुम्ही म्हणता कोरोना नाही आहे, त्या भिशीच्या लोकांना जाऊन विचारा, म्हणजे एका दिवशी 16-17 माणसं मरायची, त्यांना माहिती आहे।
महामारीत मरण्यापेक्षा जे लोक तन मन धन आणि आपलं तारुण्य समता निर्मित समाज निर्माण करण्यासाठी लढतात ते धन्य होत. तर या धन्यतेची पावती प्रत्यक्ष व्यवहारात उतरायला हवी. घटनेच्या प्रियंबलमध्ये जे न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता त्या धर्मनिरपेक्षता समाजवादी हा शब्दप्रयोग नव्याने योजला की नाही. त्यामुळं 5 डिसेंबरला हा घाट घातला होता. 5 डिसेंबरला एक BJPचा खासदार राज्यसभेमध्ये उभा राहिला आणि त्यांनी एकदम सरळ बिल पेश केलं चर्चा न करता. बरं झालं उठाव झाला तिथे की तुम्ही काय कुठल्या बिलावर चर्चा करत नाही काही नाही आणि एकदम बिल पेश करता. घटनेच्या मूलभूत अधिकारांना जर धक्का लागत असेल तर त्याचं संशोधन करण्यासाठी सगळ्याच राज्यांमधल्या ज्या विधानसभा विधान परिषदेमध्ये त्यावर विस्तृत चर्चा केली जाते, योग्य मतं मिळवली जातात. त्यानंतर राज्यसभेत लोकसभेत चर्चेला ठेवलं जातं, तेव्हा त्यावर निर्णय घेतला जातो. पण या देशातले राष्ट्रपती मोठं पद आहे, निवडणूक आयोग असो सरन्यायाधीश असो, हे एकदम रबरी फुलीचे स्टॅम्प झाले. त्यामुळं या इमर्जन्सी कालखंडामध्ये ब्राह्मणवाद्यांनी धार्मिक उहापोह करून मतं मिळवली. हे निवडणूक आयोगाला नाही, सुप्रीम कोर्टाला माहिती आहे, राष्ट्रपतीला माहिती आहे. तरी कुठल्याही राष्ट्रपती एक बोलला नाही, सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश बोलला नाही आणि निवडणूक आयोग देखील बोलला नाही. ही त्याची जबाबदारी असते. घटनेच्या मूलभूत अधिकाराला बगल देणारे निर्णय जर लोकसभेत राज्यसभेत पारित होतील, राष्ट्रपती अजिबात सही करणार नाही, लांबवेल तो 5 वर्ष अशीच घालवेल दुसऱ्यांदा. पण ही मूलभूत अधिकारांवरती गदा येत असेल तर, आणि तसंच या देशात झालेलं आहे. हा प्रतिक्रांतीचा कालखंड आहे आणि ही आता घरात कोरोनानं मरण्यापेक्षा रस्त्यावर येऊन तुम्ही मेलं ते परवडून जाईल तुम्हाला. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे ढग आडवा आलं सूर्याचे, त्यामुळे ही प्रतिक्रांती. बाबासाहेब म्हणतात या 2च गोष्टी सांगितल्या त्यांनी त्यांच्या आयुष्यात. या देशातले लोक इतिहास विसरले. हा सारा एकेकाळचा ब्राह्मणेतर समाज, बहिष्कृत समाज, आदिवासी समाज, भटकाविमुक्त समाज, हे धर्मांतरित अल्पसंख्याक लोक हे एकेकाळचे नागवंशीय लोक होते. हळूहळू चेतना आली, नागदिवाळी करायला लागले आमचे लोक. नागांना चेतना आली, नाग आता फुसकाळायला लागला. हा जागृतीचा विस्तव कधी विझू देऊ नका. त्यामुळं जगात इतिहास निर्माण करण्याची वैज्ञानिक प्रक्रिया ही केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निर्माण करता आली. कार्ल मार्क्सचा माणूस हे साहित्याचं हे प्रतिबिंब समजला. साहित्य हा समाजाचा आरसा आहे. पारंपरिक सगळ्याच वैज्ञानिक कृती सृजन करणाऱ्यांनी याला ग्वाही दिली, याला समर्थन दिलं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गोष्टीला समर्थन नाही दिलं. साहित्य हे केवळ प्रतिबिंबवादी नसतंच. वर्ण जाती वर्ग संघर्षाच्या इतिहासाची बहुप्रवाही धारा कॉम्रेड शरद पाटलांनी दी स्लेव्हरी ऑफ दासशूद्रा या 2 मोठ्या मोठ्या ग्रंथांमध्ये कोरण्याचा प्रयत्न केला. बुद्ध, मार्क्स, फुले, आंबेडकर या बहुप्रवाही इतिहासाची धारा कोंबण्यात जरी ते यशस्वी होऊ शकले तरी मात्र अब्राह्मणी साहित्याचं सौंदर्यशास्त्र कोरताना या तिरंग्यावरच्या ह्या 24 कड्या लक्षात घेतल्या नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी धम्मक्रांती घडवून आणली, धम्मदीक्षेचा सोहळा, त्यामध्ये या क्रांती प्रतिक्रांतीचा हा उल्लेख यासाठी करतात की आमचा पराभवाचा इतिहास होता. शेवटचा सम्राट मौर्य सम्राट आणि 10वा राजा हरला आणि म्हणून विजयादशमीच्या दिवशी ते दशहरा हे विकृत नाव दिलं. दशहरा विजयादशमीच्या दिवसाला हा सगळाच ब्राह्मणेतर बहिष्कृत आदिवासी भटकाविमुक्त समाज एकेकाळचे हे नागवंशी लोक. हे खडसंगी जवळचं पाहिलं, वैरागड आमचा माना समाजाचा राजा होता, नागवंशी राजा होता. वैरागडचा माना समाजाचा 76 आडनाव आहेत माना समाजामध्ये, आणि तुमच्या आडनावा तपासा 21 आडनाव असे एकदम जुळते मिळते आहेत. ते फरक कसा आला?
बाबासाहेबांनी सह्याद्री कुंड पुराणाचे दाखले देऊन आमच्या मानासमाला काय लिहिलं माहिती आहे? मान माणुसकीत नाही, डुकर सरकशीत नाही. हे या ग्रंथात कोणी सह्याद्री कुंड पुराणामध्ये बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा येवल्याला केली होती. त्या येवल्याच्या भाषणात सह्याद्री कुंड पुराणाचे दाखले दिले. हा सगळाच सह्याद्री कुंड पुराण म्हणजे एवढा घाण नाही, म्हणजे ब्राह्मणेतर बहिष्कृत आदिवासी भटक्या विमुक्तांना नुसता खालच्या स्तरावर शिव्या शाप देणाऱ्या म्हणींचा संग्रह आहे. आमचा हा कुणबी समाज हाडाची काळ्या रक्ताचं पाणी करून या देशात घाम गाळणारा, देशाला जगवणारा, जिवंत ठेवणारा. पण या कुणब्यांविषयी कुणबी कुळवाडी हा घाम गाळणारा, पिकवणारा, जगवणारा. पण या कुणब्यांविषयी काय लिहिलं माहिती आहे त्या ग्रंथात? कुणब्यांविषयी कुणबटम धसकटम अक्कल थोडी आणि बायको विकून घेतली घोडी, गेला तर रुमण्याशीत नाही तर आला तर ढोमण्याशी. हे मामा देशमुखांनी वाचलं तर खदं खदं हसत होतं. सकाळी उठल्याबरोबर सगळ्यांची तोंड पाहावी पण तेल्याचं तोंड पाहू नये म्हणते. काय झालं त्याच्या तोंडाला? सोनार सख्या बहिणीची खाणार, मांग महार कुपाच्या बाहेर कुसाच्या बाहेर, गोंड गोवारी जात बोवारी, गोंड गोवारी हेकड माना आणि आंबील पाहून शिवला डोना. माना माणुसकीत नाही, डुकर सरकशीत नाही, धनगर कोळी माळी कलार साळी ढेवराची धुटीनं अटकला बोटरे जाशील कुठे. म्हणजे मला आता भिक्षू झाल्यावर तो शब्द उच्चारण करता येत नाही, बोलता येत नाही. म्हणजे बांडा मुसलमान आणि ते मी बोलू शकत नाही. तुम्हाला काय सांगू, एवढे घाण ओकली आहे. म्हणून बाबासाहेब संदर्भ देताना सारा ब्राह्मणेतर समाज, आदिवासी समाज, भटका विमुक्त समाज, धर्मांतरित झालेले हे लोक, मुस्लिम असोत की हे ख्रिश्चन असोत, हे बाहेरनं नाही आले. पण हा सारा ब्राह्मणेतर समाज पराभूत झालेला एका काळचा हा नागवंशी समाज होता. आणि नागवंशी सारे लोक भगवान बुद्धाच्या धम्म संस्कृतीचे साक्षीदार होते. 25 डिसेंबर 1954 देहू रोडच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले 2000 लेणे आहेत देशामध्ये आणि एकट्या महाराष्ट्रात 1500 लेणे आहेत. याचा अर्थ असा की कुंडी तेली कोळी माळी लोहार सुतार कामार सगळ्या जाती उपजाती सगळे लोक, ब्राह्मणेतर समाज, आदिवासी समाज, बहिष्कृत समाज, भटका विमुक्त समाज 100% महाराष्ट्र बुद्धिस्ट होता. तुम्हाला नाही माहीत, शिवाजी राजाचा राज्याभिषेक करण्यासाठी कुठलाही बामण आला नाही. शेवटी भारोभार करण्यासाठी गागा भट्टाला बोलवलं. गागा भट्टाला बरं झालं, तो सय्यद अली नावाचा कमीत कमी बखरकार जाणत होता, पाहत होता काय काय लिहिलं. आपल्या डाव्याच्या अंगठ्या, डाव्या पायाच्या अंगठ्याने शिवाजी महाराजांच्या मस्तकाला टिळा लावून राज्याभिषेक केला. दुसरा राज्याभिषेक केला तो तुम्हाला नाही माहिती, बुद्धिस्ट पद्धतीने केला. शिवाजी महाराज हे बुद्धिस्ट होते, भगवान बुद्धांचे फॉलोअर होते. तुम्हाला सांगितलं तर गडबड होईल. इतिहास नव्यानं लिहिण्याची गरज आहे. इतिहासाची लेखणी परदायला लागले मामू देशमुख, तर मामू देशमुखांची आहे काळ्या टोपीवाल्यांनी धिंड काढली, प्रेतयात्रा काढली होती. आम्हाला ज्यावेळेला कळलं तर आम्ही त्याला खांद्यावर बसून विजय यात्रा काढली होती. हे दाखले आहेत. त्यामुळे प्रतिक्रांती या देशात झाली. श्रमण संस्कृती जी प्रसवली गोली ही नागवंशीय संस्कृती, श्रमण संस्कृती. माणूस माणसाशी माणसासारखा वागायचा. माणसाला जोडण्याचं हे साधन म्हणजेच भगवान बुद्धांचा सद्धम्म. याला रिव्होल्युशन म्हणतात, याला क्रांती म्हणतात. आणि ब्राह्मणवाद म्हणजे प्रतिक्रांती म्हणतात. ही प्रतिक्रांतीची धारा केवळ प्रतिबिंबवादी साहित्यातून नाही कोरली जात. हा अनसायंटिफिक दृष्टिकोन आहे. त्यामुळे सगळे स्वतः प्रगतिशील मानणारे, समाजवादी मानणारे हे सगळे लोक अडकून टाकतात. साहित्य कधी प्रतिबिंबवाद हे ब्राह्मणवादी साहित्याची धारणा आहे. हे बोधीचं साहित्य असतं. म्हणून हे 24 कारणांनी भगवंत ज्या ज्या ठिकाणी जात ना, यो धम्मं जानाति सो पटिच्च समुत्पादं जानाति, यो पटिच्च समुत्पादं जानाति सो धम्मं जानाति. पटिच्च समुत्पाद यही सद्धर्म आहे. पटिच्च समुत्पाद आपल्याला समजावून देता आला पाहिजे तरच तुटलेली मनं जोडता येतील. नाहीतर तुटलेल्या मनांना जोडणारं साहित्य हे खरं धम्म साहित्य असतं, ज्यात न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव प्रियंबलमध्ये घटनेच्या या प्रास्ताविकामध्ये जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोरलेलं आहे. 4 सतीपट्टा, 4 इतिपात, 4 सम्यक प्रदान, 5 बल, 5 इंद्रिया, 7 भोजन घरी, 8 को मग्गो. हे गडबडीनं बोलतो यासाठी की समोरची व्यक्ती वाट पाहत आहेत. 37 संघांमध्ये असणारा भगवंताचा सैद्धांतिक पक्ष 84,000 धम्मस्कंदांमध्ये संकलित आहे. हे लौकिक सत्य आणि लोकोत्तर सत्य या 24 कड्या ज्यावेळेला समजावून सांगेन ते सद्धम्मातली परिपूर्णता आणि परिशुद्धता हेच त्या धम्म साहित्यातलं सौंदर्य आहे. धम्म साहित्याच्या सौंदर्याची मीमांसा एवढी साधी सोपी नाही. प्रतिबिंबवादी साहित्याची सीमा गोठवून टाकते.
त्यामुळे हे साहित्यिक शब्द तुम्हाला कसे खेड्यातल्या लोकांना कळते, सगळं पाणी वाहून जातं पुलाखाली. त्यामुळं हे साहित्य संमेलनं जिथे मोठे मोठे किमान विद्वान लोक असतात, साहित्याचं काहीतरी कळतं, पण कथारूपी ज्या वस्तू असतात, ही सगळी मंडळी आमची साहित्यिक आहेत, जे कथारूपी वेगवेगळ्या कथातनं हे साहित्याचा सार त्याची मांडणी करत असतात. त्यामुळे धम्म साहित्याचं सौंदर्य हे एवढ्या सोप्या भाषेत समजावणंच कठीण आहे. हे शब्द पाली, एकेका पाली शब्दाचा अर्थ समजावून सांगण्याला अर्धा तास लागतो. तो तुम्हाला दिवसभर तुम्ही बोंबा माराल ना तरी काहीच नाही समजणार माझं एक हे बोलायला लागलो तर. त्यामुळं पुढे या धम्म साहित्याचं हे सौंदर्य असतं. साहित्यातली ही सौंदर्यता, ही सुंदरता, तिची परिपूर्णता असते. भगवंताचा सद्धम्म हा स्वतःमध्ये एवढा परिपूर्ण आणि परिशुद्ध आहे. ही धम्मस्कंदांमधली परिपूर्णता आणि परिशुद्धता हेच या धम्माचं सौंदर्य आहे. धम्माचं साहित्य हे 84,000 धम्मस्कंदामध्ये आहे. त्यामुळं कुठल्याही वादामध्ये त्याला फिट करता येतं. इझममध्ये सारीपुत्र भिक्षाटन करणारा निघाला अश्वजित. भगवान बुद्ध कोणता वाद शिकवतो? म्हणजे कोणताच वाद शिकवत नाही. ते इझम आहे ना, ह्या साहित्याच्या सौंदर्य शास्त्राला मर्यादा निर्माण करतो. बोधी हे साहित्याचा दृष्टिकोन चिंतनमय ज्ञानाच्या आधारावर वा श्रुतमय ज्ञानाच्या आधारावर अवलंबून असतो. श्रुतमय आणि चिंतनमय ज्ञानाला सीमा असतात, तिला मर्यादा असते. भावे तप्पन तिने भिक्कवे, बोधीला सीमा नसते. म्हणून हे बोधी ज्ञान निर्वाणापर्यंत घेऊन जाते, मुक्तीचे सारे स्त्रोत परिपूर्ण करत असते. त्यामुळे म्हणून हे लोकोत्तर साहित्य अनित्य दुःख अनंत बोधाच्या प्रज्ञेच्या आधारावर नाही समजलं जात. ते लोकोत्तर साहित्य हे जे असतात ना, म्हणून भगवंत आणि अरहंतांचा ताफा ज्या वेळेला राहायचा, प्रश्न काय विचारायचे, तुम्ही कोणत्या विहारामध्ये विहार करत आहात? करुणा, मैत्री, मुदिता, उपेक्षा, कोणत्या विहारामध्ये? कथन चपन विहारती भन्ते. आता हे शब्द पालीचे आहेत. तुम्ही कसा विहार करतायत, काय करतायत? हे लोकोत्तर शब्द आहे. लौकिक क्षेत्रात राहून लोकोत्तर शब्दांची परिभाषा समजवण्याचं हे मर्म असतं. हे लोकोत्तर सौंदर्यांच्या या धारणा केवळ चिंतनमय ज्ञानाच्या आधारावर याची सोडवणूक करता येत नाही. त्यामुळे लोकीय सौंदर्य जे अनित्य दुःख अनंतातलं या प्रज्ञेनं पाहता आलं तर याचं प्रतिपादन करता येतं. पटिच्च समुत्पाद हेच या साहित्यातलं सौंदर्य होय. जी परिपूर्णता अनुलोम आणि पटिलोम ज्ञानाचं ही आवाक्या बाहेरचं, चिंतनमय ज्ञानाच्या आवाक्या बाहेरचं क्षेत्र असतं. म्हणून याला इझममध्ये कोणता येत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण जी इझम मांडतो त्या इझम अजूनही परफेक्शन, अजून कुठल्याही आंबेडकरिझम म्हणतो आपण, पण अजूनही परफेक्शन आलेलं नाही आहे व्यवहारात. इझम हे तत्व आहेत. जसं कार्ल मार्क्स म्हणतो डायलेक्टिकल मॅटेरियलिझम, म्हणजे द्वंद्वात्मक भौतिकवाद हा त्यांचा आधार आहे या प्रकृतीकडे बघण्याचा. बाबासाहेबांना भगवान बुद्धांना काय काढतायत की भगवान बुद्धांचा हा निष्कर्ष फेल पडून टाकते. म्हणजे पटिच्च समुत्पादांच्या या कड्यांची सोडवणूक करताना तो फेल पडताय. त्यामुळे हे माणसाला भौतिक प्राणी म्हणून तुम्ही नाही, त्यांच्याकडे एक मन आहे. आणि मग रागरंजित द्वेषदूषित मोहमुडीत होऊन काम करतो. दूषित चित्ताने काम करता येतं, दूषित परिणाम येईल. त्यामुळे ॲज अ प्युअर माइंड, प्युअर शुद्ध चित्ताने आपल्याला काया वाच्या मनाने कामं करता आली तर शुद्ध परिणाम. ही प्युअरिटी आहे. ही तर परिपूर्णता आणि परिशुद्धता ही तर एकदम एवढी प्युअरिटी असते. हे उच्चतम सौंदर्य प्रकाशित करताना तो माणूस माणसासारखा घडतो. माणूस घडवणारं रसायन म्हणजे बुद्धिजम असं म्हणता येईल वरवरच्या पातळीवर. दुसरं जगात कुठलंच औषध नाही. माझं माणूस द्या, पण तुकडोजी महाराजांना काही माणूस मिळाला नाही. 42चा हल्ला सुरू झाला तेव्हा काँग्रेसवाल्यांनीच उचललं महाराजांना आणि जपानला घेऊन गेले. बुद्ध विहारात बैठक झाली, बुद्ध विहारात मुक्काम झाला आणि एक हिऱ्याचा व्यापारी तिथे आला. त्याचा हिऱ्याचा थैला तिथेच राहिला. हजारो लोक येऊन गेले, पण त्या हिऱ्याच्या थैल्याला कुणीच हात लावला नाही. इथं लाईन गेली आणि तिथे उजेड पडला रात्री. महाराजांचं लक्ष गेलं, तुकडोजी महाराजांचं लक्ष. महाराज म्हणतात हे कसला प्रकाश आहे?
त्यांच्याबरोबर तुकाराम दादा आचार्य होते, इंग्रजी जाणायचे ते, त्यामुळे ते इंग्रजी समजावून सांगायचे यांना. तेव्हा तुकाराम दादा आचार्य हे कसला प्रकाश आहे भंतेनं विचारलं, व्हॉट टाईप इज ना इज अ लाईट. हे ओ त्यांनी समजावून सांगितलं भिक्षुनी की हा हिऱ्याचा व्यापारी आला. अरे पण ते हजारो लोक येत राहिले आणि त्याचा थैला तिथेच पडून होता, त्याच्या थैल्याला कोणीच हात लावला नाही. माणूस दिसला त्यांना तिथे. बघा इथे पाहिलं तर माणूस दिसला नाही तर माणूस कसा होतो, माणसाची जडणघडण होण्यासाठी या न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या 4 गोष्टीची उपलब्धता. राजा जर धार्मिक असला, योग्य असला, लायक असला तर या गोष्टींचा अनुभवात नव्हे तर प्रत्यक्ष राज्य यंत्रणा राबवताना त्याचा प्रत्यक्ष प्रचार आणि प्रसार करेल. तेव्हा ही समतामूलक समाज निर्माण करण्याच्या जेवढ्या बाधा आहेत, साम्राज्यशाही, भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही हे समतामूलक समाज निर्माण करणाऱ्या या बाधा आहेत. या बाधा दूर करण्यासाठी तुम्हाला आत्ताच रस्त्यावर यावं लागेल. तुम्ही कोरोनात मराल तरी चालाल. कोरोनाचे जेवढे कायदे आहेत ना तर WHO तोही चुकीचा आहे. आम्हाला नुसतं भूतबाधा लावून दिली. इंटरनॅशनल मार्केटवर एवढी गडगंज छाया आली, त्यामुळं ते झाकबेंड करण्यासाठी आपल्याला सगळीच बनवाबनवी सुरू आहे. तुम्ही अजिबात सरकार कितीही म्हणेल, WHO कितीही म्हणेल, तरी तुम्ही मरायला तयार राहा. कशासाठी नाही, तुम्ही मारलं म्हणाल मला, म्हणजे कोरोनात मेले तरी चालेल, पण आता उद्याच तुम्हाला रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. EVM जर हटली नाही, पुन्हा काळ्या टोपीवाल्यांचं राज्य आलं तर तुमची काही खैर नाही. एक आमची परिषद झाली, सर्व धर्म, आम्ही हिंदू, बौद्ध, जैन, शीख, इसाई सगळ्या धर्मगुरूंना एकत्र आलं आणि केवळ परिषद झाली. या परिषदेचा एकटा परिणाम झाला तर सरकारनं 3चे 3 शेतकऱ्यांचे काळे बिलं वापस घेतले. पहा निवडणुकीचा डाव पाहून. या भ्रमात राहायचा नाही. ते केसेस काढतो म्हणूनही सांगितलं, पण राकेश टिकैतनं आमच्याशी असं बोलणं झालं की राकेश टिकैत नाही, आजच काय आम्ही समजवता करणार नाही, बोलणं सुरू आहे. पण खोटं नाटं एवढं चालतं, मागच्या दारातनं खूप काही पाणी वाहून जातं. त्यामुळं सरकार हे काँग्रेसचं येवो की BJPचं येवो, तरी हे तीन बिन निवडणुकीनंतर पुन्हा येणार आहेत. हे सेक्रेटरीएटमध्ये माहिती मिळाली. आता हे निवडणुकीचा उद्देश ठेवून हे मागं बिलं घेतली ना, पुन्हा निवडणूक कोणती काँग्रेस येवो वा BJP सत्तेवर येवो, तरी हे काळे बिलं येणार आहेत. शेतकऱ्यांनो, घाम गाळणाऱ्यांना तुमचा उद्धार नाही. ही राजकीय चौकट बदलायची असेल, ही सामाजिक चौकट बदलायची असेल, आर्थिक चौकट बदलायची असेल, सांस्कृतिक चौकट बदलायची असेल, तर तुम्हाला रस्त्यावर उतरणं म्हणजे तुम्ही आता मारत सुट्टा असं नाही. ते कायद्याच्या चौकटीत राहून हे EVM नष्ट करण्याचे एवढं आत्ताच आंदोलन केलं तर तुमची खैर. तुमचा उमेदवार आला तर बरं, नाहीतर काळ्या टोपीवाल्याचं राज्य आलं ना, काही खरं नाही. 5 डिसेंबरलाच गडबड, कोणी बोललं नसतं तर हे प्रियम्बलचं हे संशोधन झालं असतं. त्या धर्मनिरपेक्ष हाई कापून टाकला असता आणि समाजवादी ही थीम, कारण एवढं प्रायव्हेटायझेशन केलं, हा घटनेचा मूळ गाभाच कापून टाकला. मूलभूत अधिकारांचं हनन आहे हे. त्यामुळं जे सरकार मूलभूत अधिकाराचं हनन करते ते या देशाच्या लोकांशी गद्दारी करणारं असते. त्यामुळं हे शेंडीवाल्यांचं सरकार गद्दारांचं सरकार आहे, लक्षात ठेवा. गद्दार तुमचं काही भलं नाही करणार. गांधींची आयुष्यभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला, पण नाथूराम गोडसेने गांधीला ज्यावेळेला मारलं ना, तर बाबासाहेबांना दुःखच झालं, आनंद नाही झाला. पण शेंडीवाल्यांनी पेढे वाटले होते, पेढे. समजलं, हे पेढे वाटणारं सरकार आता सत्तेवर आहे. त्यामुळं काही खरं नाही यांचं. हे काय करतील, पण सोपं भेटलं ना. त्यामुळं हे रावणाच्या कथा आमच्या माथी मारल्या. आणि जिथे आता खोदाल ना, माहिती नाही, हा जानेवारी महिना उकलल्यानंतर आम्ही ते कोरोनाचे बंधन बिंधन तोडणार आहोत, पदयात्रा नेणार आहोत. कुठे? तिकडे अयोध्येला. तुम्ही मथुरेला जाल ना, मथुरेला कृष्णाचं काहीच नाही मिळणार. तिथे जिथे खोदाल ना तिथे बुद्धच दिसेल. तुम्ही अयोध्येला जिथे खोदाल तिथे बुद्धच दिसेल. म्हणजे काय दबवून ठेवले होते का? जे सत्य आहे ना ते उघडकीस येतं. शेंडीवाल्यांनी जास्तीत जास्त आपल्याला रावणाच्या कथा सांगून ब्राह्मणेतर बहिष्कृत भटक्या विमुक्त समाजाला आंधळ केलं. जीर्ण मनच कापून टाकली, कर्कचून कापून टाकली. विचार करण्याची ही बुद्धीच खुंटून गेली. त्यामुळं
बुद्धीचं. म्हणून विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र घसले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. शिवाजी महाराजाचा पोवाडा शिवाजी महाराजांचा पोवाडा महात्मा फुल्यांनी लिहिला आहे. शिवाजी महाराजांची जयंती पहिल्यांदा साजरी केली. शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला म्हणून महात्मा फुल्यांनी हे लावला म्हणून माहिती तरी झाली, नाही तर शेंडीवाल्यांनी कधीच उरकवून टाकलं असतं त्याला. समजलं? त्यामुळे शिवाजी राजा बुद्धिस्ट होता. बुद्धी दुसरा जो राज्याभिषेक झाला तो बुद्धिस्ट पद्धतीनं झाला. आता तुम्हाला कसं सांगायचं? पण शेंडीवाल्यांच्या हातात लेखणी असल्यामुळं हे सगळं साहित्य बदलण्याची गरज आहे. सगळ्या भाषेची जननी संस्कृत नाही, सगळ्या भाषेची जननी पाली आहे, पाली. तर हे रहस्य गौड बंगाल जसं जसं पालीचं सौंदर्य आपण प्रकाशित करत जाऊ हे धम्म सौंदर्य होय. या पालीच्या धम्म साहित्याचं सौंदर्य जसं जसं उजागर येईल. फ्रेंचचे जमलंच तर पुढल्या महिन्यात एक फ्रेंचचा आमचा एक मित्र आहे, आचार्य आहे, त्यांना आताच अवॉर्ड मिळालं. 21 शब्द आहेत ना फ्रान्सचे, जवळपास युरोपात फ्रान्स भाषा बोलली जाते आणि त्यांनी आत्ताच त्याचा PhDचा प्रबंध झाला. त्यांनी सगळ्या भाषेची जननी ही पाली आहे. तो तर ख्रिश्चन माणूस आहे. हे त्यांचा ग्रंथ, त्यांचा PhDचा ग्रंथ आलेला आहे. त्यामुळं तो व्यक्ती आलाच तर तुम्हाला 30-31 जानेवारी त्यांना समजा मिळाला विजा तर येऊ शकतो. पण ते मुस्लिम ते एक राष्ट्र आहे, त्यामुळं आता तो येतो की काय, त्यांना अनुमती मिळते की नाही. आणि आजपासूनच एका देशात पुन्हा लॉकडाऊन सुरू झालेलं आहे. तरी आपण लॉकडाऊनला एवढं काय घाबरायचं कारण नाही. लॉकडाऊनमध्ये मरण्यापेक्षा तुम्ही रस्त्यावर उतरून EVMच्या विरोधात प्रचंड बंड करा, आंदोलन करा, कायदेशीर आंदोलन करा. त्यामुळे या कायदेशीर आंदोलनाच्या प्रभावानं ही EVM मशीन हटली तरच तुमचा माणूस निवडून येण्याची शक्यता आहे, नाहीतर काय खरं नाही. हा सगळा ब्राह्मणेतर प्रवाह एका झेंड्याखाली येऊन संपूर्ण साम्राज्यशाही, ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही विरुद्ध लढा देण्याची गरज आहे. लढ्यासाठी आपण मैदानात उतरावं एवढंच या ठिकाणी. आणि साहित्य हे वर्तमानात जगण्याची विद्या असते. ती भूतकाळात भविष्यकाळात मनोरे बांधण्याची विद्या नसते. वर्तमानात जगण्याचं जे प्रतिबिंब असतं, म्हणून हे प्रतिबिंबवादी साहित्य म्हटलं जातं ना. आपल्याला जो माणूस घडवायचा आहे, असा माणूस जो आपल्यावर आपले अशी कर्म करेल, आपल्यावरही अन्याय होणार नाही, दुसऱ्यावरही अन्याय होणार नाही अशी कर्म करेल, आपलाही लाभ होईल, इतरांचा लाभ होईल अशी कर्म करेल. माणसाला घडवण्याचं हेच एकमेव रसायन आहे. या धम्म साहित्याची ज्यावेळेला ही पुस्तिका बाहेर येईल तेव्हा आपल्याला हे धम्मरूपी धन आपल्याला माहिती होईल. या समोरच्या व्यक्ती वाट पाहत आहेत. या आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या पहिल्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलन आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या या उद्घाटन प्रसंगी बोलताना एवढंच या ठिकाणी कथन करतो. आणि समोरच्या कार्यक्रमाची घाई असल्यामुळं परत येताना 9 वाजेपर्यंत आलो तर पुन्हा 10 वाजेपर्यंत जो वेळ असेल तो समोरच्या योग्यासाठी समापनाचा, या लढ्याची चळवळीची दिशा कशी असेल, कोणता वर्ग कसा लढेल त्याची दिशा मी स्पष्ट करणार आहे. तेव्हा याच ठिकाणी मी रजा घेतो. बुद्ध धम्म संघाच्या प्रमाणे आपलं सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. भवतु सब मंगल, भवतु सब मंगल, भवतु सब मंगल.